न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। गेल्या 3 वर्षांपासून सुरू असलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या निकालाला अद्याप मुहूर्त लागत नसल्याचं चित्र आहे। गुरुवारी या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पार पडली। त्यानंतर आता या याचिकेवर सुनावणी पुढच्या तारखेला होणार आहे। ती सुनावणी नेमक्या कोणत्या तारखेला होणार हे मात्र अद्याप निश्चित नसून सर्वोच्च न्यायालयाकडून ते दोन्ही पक्षकारांना नंतर सांगण्यात येणार असल्याची माहिती आहे। शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयातील गुरुवारची सुनावणी संपली। या दरम्यान शिवसेनेकडून ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला। शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून म्हणजेच ठाकरे आणि शिंदे गटाकडून अंतिम युक्तिवादाची तयारी दर्शवण्यात आली आहे। त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं आता त्यावर पुढच्या तारखेला सुनावणी होईल असं स्पष्ट केलंय। शिवसेनेच्या अंतिम युक्तिवादासाठी पुढची तारीख ही उपलब्धतेनुसार देण्यात येईल असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय। दोन्ही बाजूंचा लेखी युक्तिवाद वाचून पुढील तारीख निश्चित करणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। शिवसेना पक्ष आणि या पक्षाचं निवडणूक चिन्ह असलेलं धनुष्यबाण कोणाचा या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे। 2022 साली एकसंध शिवसेनेतून फुटलेल्या एकनाथ यांचा हा पक्ष हाच खरा शिवसेना पक्ष असल्याचा आणि त्यांना धनुष्यबाण हे चिन्ह वापरण्यास मुभा देणाऱ्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आवाहन दिलंय। शिवसेना आणि धनुष्यबाण वादाचा घटनाक्रम जून 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडली जेव्हा एकनाथ शिंदे यांनी पक्षातील 40 आमदारांसह बंडखोरी केली। यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि शिंदे यांनी भाजपच्या समर्थनानं नवीन सरकार स्थापन केले। फेब्रुवारी 2023 मध्ये निवडणूक आयोगानं शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिलं। यामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला। ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे नवीन चिन्ह देण्यात आले। उद्धव ठाकरे गटानं निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात 22 फेब्रुवारी 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयात विशेष याचिका दाखल केली। या याचिकेत त्यांनी शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा केला। ठाकरे गटानं असा युक्तिवाद केलाय की निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा आहे आणि पक्षाची मूळ ओळख धनुष्यबाण चिन्हाशी जोडलेली आहे, ज्यामुळे मतदारांमध्ये गोंधळ होऊ शकतो। सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला, परंतु पूर्ण निकालापर्यंत शिंदे गटाला चिन्हाचा वापर तात्पुरता करण्याची परवानगी दिली। मे 2025 मध्ये 7 मे सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी झाली, परंतु निकाल निवडणुकांपूर्वी तातडीनं सुनावणी घेण्यास कोर्टानं नकार दिला। न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी म्हटलंय की स्थानिक निवडणुकांमध्ये चिन्हांचा फारसा प्रभाव पडत नाही। ठाकरे गटानं राष्ट्रवादी काँग्रेस प्रकरणातील निकालाचा दाखला देत युक्तिवाद केला, जिथं अजित पवार गटाला चिन्ह वापरताना जाहीरपणे स्पष्ट करावे लागले की त्यांचा तात्पुरता वापर आहे। शिवसेना फुटीशी संबंधित आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जानेवारी 2024 मध्ये शिंदे गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली। ठाकरे गटानं हा निर्णय ही सर्वोच्च न्यायालयात आवाहन दिलाय, परंतु त्याची सुनावणी स्वतंत्रपणे सुरू आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।